भरपूर कोथिंबीर घालून मस्त खमंग कोथिंबीरीचा झुणका आज आपण बनवला आहे। त्यासाठी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 ठेचलेला लसूण, पाव चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा पांढरे तीळ, 2 वाटी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून तेलात 2 मिनिटे परतून घ्यायची। आता 1.5 चमचा मसाला तिखट, चवीपुरते मीठ घालून मिक्स करायचे। अर्धा वाटी पाणी घालून 2 ते 3 मिनिटे कोथिंबीर छान वाफवून घ्यायची। यामध्ये बसेल एवढे बेसन घालून मिक्स करायचे। अंदाजे एक छोटी वाटी बेसन आपण यामध्ये घातले आहे। अशा प्रकारे याचा गोळा झाला पाहिजे। साईडने 2 ते 3 चमचे तेल सोडून त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे झुणका छान वाफवून घ्यायचा। झुणका छान वाफला आहे। वरून अर्धा चमचा तेल घालून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे झुणका खमंग भाजून घ्यायचा। मस्त मोकळा कोथिंबीरीचा झुणका झालेला आहे। 4 ते 5 दिवस हा झुणका छान टिकतो। चपाती, भाकरी, दशमी तसेच दहीभात यासोबत खूप मस्त लागतो। नक्की करून खा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।